आज मुंबई ठाण्यासह पुण्यामध्ये दहीहंडीची धूम पाहायला मिळते। दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगलेली आहे। गोविंदा रे गोपाळा बोल बजरंग बली की जयचा जयघोष आज गल्ली बोळात आपल्याला पाहायला मिळतोय। गाण्यांच्या तालावर गोविंदांनी ठेका धरलेला आहे, तर हा उत्साह वाढत चालल्याचं दिसून येत आहे। त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। घाटकोपर मधील ही दृश्य आहेत। मुंबईच्या घाटकोपर मध्ये राम कदम यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यांची दहीहंडी फेमस आहे। दरवर्षी मोठ्या उत्साहाने ते या ठिकाणी दहीहंडी साजरी करत असतात, दहीहंडीचं आयोजन करत असतात। त्यांच्या दहीहंडीमध्ये मोठे सेलिब्रिटी सुद्धा येत असतात आणि आजचा जो जल्लोष आहे तो आणखी रंगतदार असणार आहे, कारण काही दिवसांवर निवडणूक आहे। दुसरीकडे संकल्प प्रतिष्ठानची ठाण्याची दहीहंडी या ठिकाणी उंचावर दहीहंडी लावण्यात आलेली आहे आणि ती फोडण्यासाठी चुरस आपल्याला या गोविंदांमध्ये पाहायला मिळते। तर दुसरीकडे पुण्याची बालन दहीहंडी आपण बघू शकतोय। पुनीत बालन यांनी पुढाकार घेऊन 35 मंडळांना एकत्र आणलेला आहे आणि एकच दहीहंडी आयोजित केली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहेत। आपण राज्यभरातील या दहीहंडीचा उत्साह या ठिकाणी लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। दादर मधून आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेले आहेत, तर दुसरीकडे ठाण्यातून शुभम हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। त्यांच्याकडून आपण तिथले अपडेट जाणून घेऊया। सगळ्यात आधी जाऊयात दादर मध्ये, स्वप्नील जाधव आपल्या सोबत आहे। स्वप्नील, काय सांगाल? दादर मध्ये नुकतीच आयडियलची दहीहंडी फुटलेली आहे, सध्या कसं चित्र दिसतंय? आपण या ठिकाणी आयडियल मध्ये आहोत आणि दादरमध्ये जो आयडियलची जी दहीहंडी आहे, जी मानाची हंडी आपण पाहतो आणि इकडे आता जी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार ते म्हणजे महिला संरक्षण संदर्भात असेल किंवा या आयडियलच्या दहीहंडीला नेहमीच आपण बघतो एक सामाजिक संदेश दिला जातो। या सामाजिक संदेशमध्ये आज या ठिकाणी बघितलं तर महिला संरक्षणासंदर्भात हा संदेश असेल। हे जे नाट्य आहे ते या ठिकाणी करून दाखवण्यात येणार, कारण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे आणि त्या घटनांमुळे एकूणच राजकीय वातावरण सुद्धा गढूळ झालेलं आहे, तेवढं सामाजिक वातावरण झालेलं आहे। मात्र महिला गोविंदा पथक असतील या आयडियलच्या दहीहंडीला सकाळपासूनच हजेरी लावत आहेत आणि त्या सुद्धा या त्यांच्या गोविंदा पथकातून एक सामाजिक संदेश देत आहेत आणि कशा प्रकारे स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे महिलांनी या संदर्भात सुद्धा या ठिकाणी धडे ते सुद्धा दिले जातात। एकूणच या पुरुष गटाच्या आता या ठिकाणी गोविंदा पथकाकडून आपण बघतोय मानवी मनोरा आहे तो रचण्यात येतोय। मात्र दुसरीकडे एक आणखी गोविंदा पथक सज्ज आहे, ते म्हणजे एक सामाजिक संदेश देण्यासाठी महिला संरक्षणासंदर्भातील संदेश असणारे। या ठिकाणी बघितलं तर पारंपरिक वेशभूषेमध्ये सुद्धा काही जे लहान मुलं आहेत ते सुद्धा दिसतात आणि ही जी तयारी आहे ती पारंपरिक दहीहंडी उत्सवाची आहे। आणि एकूणच या आता जो बोर्ड आहे या बोर्डवरती आपण बघितलं तर एक पथनाट्य दाखवण्यात येणार आहे आणि यातूनच एक सामाजिक संदेश आहे खरा तो राज्यातील जनतेला देण्यात येणार आहे की महिलांनी संरक्षण स्वतःचं कसं केलं पाहिजे। महिला संरक्षणाबद्दलचे धडे खरं तर हे चिमुकले एकूणच लहान अल्पवयीन मुलं असतील मुली असतील या देताना या ठिकाणी पाहायला मिळतात। सकाळपासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिला गोविंदांनी जे पथक आहेत ते गेले होते, त्यांनी सलामी दिलेली आहेत। आयडियलच्या इथे सुद्धा 5 थरांची सलामी दिली, मात्र या सलामीतून सुद्धा पथनाट्याद्वारे असेल किंवा एक वेगळा सामाजिक संदेश असेल बॅनरच्या द्वारे तो देण्यात येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे जे पथनाट्य पाहतोय आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी गोविंदा पथक एक पथनाट्य ते करताना आपल्याला पाहायला मिळतंय। बरं, निश्चितच स्वप्नील, या ठिकाणी पथनाट्य सादर केली जात आहेत, सामाजिक संदेश दिला जातोय आणि महिलांनी स्वसंरक्षण कसं करावं याचे धडे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे पथनाट्य सादर करून दिले जात आहेत। दरम्यान आपण यानंतर जाऊया ठाण्यामध्ये, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत शुभम, त्यांच्याकडून हे अपडेट आपण घेऊयात। शुभम, काय सांगाल? दादरच्या दहीहंडीचे जो उत्साह आहे तो शिगेला पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय आणि ठाण्यामध्ये ही नाचगाड्याचा कार्यक्रम सुरू आहे। संकल्प प्रतिष्ठानची ही हंडी सध्या कसं चित्र या ठिकाणी दिसतंय? गोविंदांचं काय म्हणणं आहे? निश्चितपणे पाहिलं तर ठाणे शहरामध्ये गोविंदा पथकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो दिसून येतोय। अनेक गोविंदा पथक जे आहेत ते या ठिकाणी संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला दाखल एकत्रित झालेले आहेत। संपूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी गोविंदा पथकांनी गच्च भरलेला जो आहे दिसून येतो। तर काही महिला गोविंदा पथक जे आहेत ते देखील आता या ठिकाणी दाखल जे आहेत झालेले आहेत। तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल आहेत। नेमका गोविंदाचा कशा प्रकारचा उत्साह आहे तो आपण पाहणार आहोत। मित्रा, काय सांगशील कशा प्रकारचा उत्साह आहे? आम्हाला उत्साहाबद्दल एवढी आम्हाला आतुरता झाली होती, आज तो दिवस आलेला आहे। आज तो दिवस आलेला आहे, आम्हाला एवढी होती, एवढी म्हणजे भरपूर जिद्द होती
ती जिद्द आम्ही आज करणार म्हणजे 100% करणार. बस 2 शब्दात सांगतो, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन ना जाय. हिंदुत्व शिंदे साहेबांचं जिवंत आहे अजून. आज ठाणे शहरामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, कुठे कुठे मानवी सर लावणार? काय बोलताय? ठाणे असेल, मुंबई असेल, कुठे कुठे सलामी देणार आहात? आज आम्ही ठाणा मुंबई सगळीकडे सलामी देणार आहे. आम्हाला कोणाची काही भेदभाव नाही, पण आम्ही मोठे फॅन आहे शिंदे साहेबांचे. बस 2 शब्द सांगून जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चित या ठिकाणी पाहिलं तर अनेक गोविंदा पथकं जे आहेत ते दाखल झालेले आहेत. समोरच्या ठिकाणी आपण पाहिलं तर काही महिला गोविंदा पथकं देखील जे आहेत त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. संकल्पच्या हंडीमध्ये जे आहेत ते महिलांकरिता देखील एक हंडी जी आहे ती राखीव जी आहे ती ठेवलेली आहे. नेमकं महिलांचं काय म्हणणं आहे, त्यांचा कशा प्रकारचा उत्साह आहे आपण पाहणार आहोत. ताई, काय सांगशील, आज दहीहंडी आहे, कशा प्रकारचा उत्साह आहे तुमचा महिलांचा? कसा उत्साह आहे तुमचा आज? कशा प्रकारचा उत्साह आहे तुमचा आज या ठिकाणी तुम्ही मानवी सर लावायला आलेला आहात? आनंदाचा खूप जोश आहे, आनंद आहे. 2 महिने झाले प्रॅक्टिस करतो. 6 तारेचे आज आम्ही पूर्ण झाले. 6 तारे आज आम्ही खूप आनंदी आहे. आज कुठे कुठे नेमकं भेट देणार? ठाण्यात पुण्याला जाणार आहे. ठाण्यानंतर इकडनं आम्ही पुण्याला जाणार. निश्चित जरा पाहिलं तर या ठिकाणी दहीहंडी फोटोला जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरुवात जी आहे ती झालेली आहे. अनेक गोविंदा पथकं जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या ठिकाणी संपूर्णपणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी जी आहे ती देखील घेण्यात आलेली आहे. तर पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बहुत पाठबळ या ठिकाणी तैनात एकंदरीत करण्यात आलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषपूर्ण वातावरण जे आहे ते गोविंदाच्या पंढरीमध्ये सध्या दिसून येत आहे. बरं, निश्चितच शुभम, जसजसा दिवस वर जाईल तसतसा हा उत्साह आपल्याला वाढताना दिसून येतोय. उत्साह शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. आतुरता होती दहीहंडीच्या सणाची या पथकांना, गोविंदा पथकांना, आणि आज तो दिवस आलेला आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढलेली आहे, चुरस वाढलेली आहे. या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले राहा. दरम्यान दादरची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत आणि ठाण्यामधून सुद्धा दहीहंडीचं जे सेलिब्रेशन सध्या सुरू आहे आणि जो जोश जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, जो आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, ते आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकताय. तर ठाण्यामध्ये शुभसंकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं, माफ करा, संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. रवींद्र फाटक यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी मोठ्या जल्लोषात दहीहंडी साजरी केली जाते आणि रवींद्र फाटक, माफ करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.